अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू। डियर स्टूडेंट्स, आज हम इस वीडियो में आपको DEL ED एग्ज़ामिनेशन में मराठी का पेपर किस तरह हल करना है ये समझाएंगे। DEL ED एग्ज़ामिनेशन फर्स्ट ईयर सब्जेक्ट मराठी, टाइम 11 बजे से 1 बजे तक तकरीबन 2 घंटे टाइम होगा और ये पेपर कुल 40 नंबरात का होगा। तो चलिए इस पेपर को हम हल करते हैं। प्रश्न क्रमांक 1 का अ योग्य जोड़ या जुड़वा। यहाँ पर 2 गट दिए गए हैं, अ गट और वो गट। अ गट में 4 लफ्ज़ दिए गए हैं और उससे ताल्लुक़ रखने वाले 4 लफ्ज़ वो गट में दिए हैं। आपको सही लफ्ज़ पहचान कर सही जोड़ी लगाना है। अ गट में अक्षरे, सौरादी, व्यक्तिगत परिचय, नामाबद्दल, विशेष माहिती ये लफ्ज़ दिए गए हैं। ब गट में आहा, रिज्यूम, विशेषण, पूर्ण उच्चार ले जानारे वर्ण ये लफ्ज़ दिए गए हैं। हमें अ गट से ब गट की जोड़ियाँ लगाना है। तो चलिए हम अब जोड़ियाँ लगाते हैं। अक्षरे की जोड़ी पूर्ण उच्चार ले जानारे वर्ण से लगेगी। सौरादी की जोड़ी आहा से लगेगी। व्यक्तिगत परिचय की जोड़ी रिज्यूम से लगेगी। नामाबद्दल, विशेष माहिती की जोड़ी विशेषण से लगेगी। विशेषण यानी सिफत, किसी इस्म की खूबी को सिफत कहते हैं। प्रश्न क्रमांक 1 का वाक्य पूर्ति करा। यहाँ पर 2 जुमले दिए गए हैं, आपको सही लफ्ज़ लिखकर जुमले मुकम्मल करना है। कंठद्वारा निघालेले सार्थ ध्वनी समुच्चय म्हणजे कंठस्थ वर्ण होय। नंबर 2 दाम करी काम, ये मुहावरा है, इसे भी हम मुकम्मल करेंगे। इस तरह हमारा सवाल नंबर 1 कब मुकम्मल होता है। प्रश्न क्रमांक 1 का प्रत्येक एका वाक्यात उत्तरे लिहा। मराठी भाषेतील वर्णांचे प्रकार कोणते ते लिहा। उत्तर मराठी वर्णांचे प्रकार एकूण 3 असून पुढील प्रमाणे आहे। नंबर 1 स्वर, नंबर 2 स्वरादी, नंबर 3 व्यंजन। इस तरह यहाँ पर हमारा सवाल नंबर 1 को ख़त्म होता है। प्रश्न क्रमांक का 2 व्यंजन म्हणजे काय। उत्तर ज्या वर्णाचा उच्चार पूर्ण होण्यासाठी शेवटी एखाद्या स्वराचे सहाय्य किंवा मदत घ्यावी लागते त्या वर्णाला मराठी व्याकरणात व्यंजन असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 2 खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 60 ते 80 शब्दात लिहा। प्रश्न क्रमांक 1 भाषेची 4 कार्ये लिहा। उत्तर भाषेची कार्य, भाषा हे व्यक्तीच्या गरजा, इच्छा, तक्रारी, मते, अनुभव इत्यादी व्यक्त करण्याचे एक साधन आहे। भाषेच्या माध्यमातून व्यक्ती आपल्या भावना प्रगट करू शकते। तसेच भाषा हे माहिती आणि कौशल्य शिकण्याचे एक साधन आहे। भाषेमुळेच सामाजिक आंतरक्रिया चालू राहतात, माणसाची एकमेकांशी ओळख होते आणि संवाद सुरू होते। भाषेची कार्य खालीलप्रमाणे आहे। नंबर 1 भाषा एक साधन, नंबर 2 संप्रेषणात्मक, नंबर 3 ज्ञान मिळवणे, नंबर 4 सर्जनशीलता, नंबर 5 कल्पना विस्तार, नंबर 6 दैनंदिन व्यवहार करने, नंबर 7 सामाजिक घडामोडी जानने। इनमें से आप कोई भी 4 कार्य लिख सकते हैं। प्रश्न क्रमांक 2 मराठी भाषा उच्चारणातील ह्रस्व दीर्घचे वैशिष्ट्य उदाहरणासह स्पष्ट करा। ह्रस्व म्हणजे ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी कमी कालावधी लागतो त्या स्वरांना ह्रस्व स्वर म्हणतात। उदाहरण अ असतात अनुभव, अभाव, ई तिच्या विकास राहिल्या, उ अनुभव, कुटुंब, विपुल। दीर्घ म्हणजे ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी जास्त कालावधी लागतो त्या स्वरांना दीर्घ स्वर असे म्हणतात। उदाहरण आ
आशा, आवाज, आला. ई मराठी, ध्वनी, प्राणी. उ भाषेतून ऐकून करू. इस तरह आपको सवाल नंबर 2 का जवाब लिखना है. प्रश्न क्रमांक 2-3. प्रश्न, भाषांतरांचे कोणकोणते फायदे असतात? उत्तर, भाषांतर केल्याने विविध भाषा बोलणाऱ्या वाचकांना इतर संस्कृतीतील कलाकृतींमध्ये प्रवेश मिळू शकतो आणि त्याची प्रशंसा करता येते. मूळ भाषा कमी प्रमाणात बोलली जाते किंवा समजली जाते तरीही भाषांतरे एखाद्या कामाचा मूळ अर्थ आणि शैली टिकवून ठेवण्यास मदत करू शकतात. साहित्याचे भाषांतर केल्याने नवीन श्रोत्यांना महत्त्वाच्या कामांची ओळख होऊ शकते, जी अन्यथा दुर्लक्षित केली जाऊ शकते. प्रश्न क्रमांक 2-4. प्रयोग म्हणजे काय ते सांगून प्रयोगाचे प्रकार उदाहरणासह लिहा. एखाद्या वाक्यातील कर्ता, कर्म व क्रियापद यांच्या एकमेकांशी असणाऱ्या संबंधाला प्रयोग असे म्हणतात. एखाद्या शब्दाची रचना किंवा जुळणी करणे व वाक्याची जुळणी करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्रकारास प्रयोग असे म्हणतात. प्रयोगाचे एकूण 3 प्रकार आहे. नंबर 1 कर्तरी प्रयोग, नंबर 2 कर्मणी प्रयोग, नंबर 3 भावे प्रयोग. पहिला, कर्तरी प्रयोग. ज्यावेळी वाक्यातील क्रियापद हे वाक्यातील कर्त्याच्या लिंग व वाचनानुसार बदलते तेव्हा त्याला कर्तरी प्रयोग असे म्हणतात. उदाहरण, रियांश, तू खाऊ खातो, तू खाऊ खातोस. कर्त्याचे पुरुष बदल केल्यानंतर. ती खाऊ खाते, कर्त्याचे लिंग बदल केल्यानंतर. ते खाऊ खातात, कर्त्याचे वचन बदलल्यानंतर. नंबर 2 कर्मणी प्रयोग. ज्या वाक्यातील क्रियापद कर्माच्या लिंग वचनानुसार बदलते अशा प्रयोगास कर्मणी प्रयोग म्हणतात. वाक्यातील क्रियापद कर्मावर अवलंबून असते. या प्रयोगात वाक्याची रचना कर्म प्रधान असते. कर्माचे जे लिंग व वचन असते तेच क्रियापदाचे लिंग व वचन असते. कर्मणी प्रयोगचे उदाहरण, रितीशने खाऊ खाल्ला, अमिताने खाऊ खाल्ला, मुलांनी खाऊ खाल्ला, मुलाने चॉकलेट खाल्ली, मुलाने आंबे खाल्ले, मुलींनी चॉकलेट खाल्ली. नंबर 3 भावे प्रयोग. ज्यावेळी वाक्यात कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग किंवा वचनात बदल करूनही क्रियापद बदलत नाही तेव्हा त्या प्रयोगास भावे प्रयोग असे म्हणतात. उदाहरण, सुशांतने कुत्र्यास मारले. प्रश्न क्रमांक 3. खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 120 ते 160 शब्दात लिहा. नीचे दिए सवालात के जवाबात आपको 120 से 160 लफ्ज़ों में लिखना है. उत्तर, भाषा अभ्यासाची क्षेत्रानुसार तत्वे, बोधात्मक तत्वे, इदराक के उसूल. नंबर 1 नैसर्गिक प्रवृत्ति, कुदरती जिबिल्लत. नंबर 2 अर्थपूर्ण शिक्षण बमानी तालीम. नंबर 3 शाबाश बहुत अच्छे. नंबर 4 आंतरिक इच्छा, अंदरूनी ख्वाहिश. नंबर 5 धुनात्मक हिकमत अमली. नंबर 6 गुंतवणूक सरमायाकारी. भाषा शास्त्रीय तत्वे, लिसानी उसूल. नंबर 1 भाषेचा परिणाम, मादरी जबान का असर. नंबर 2 आंतरभाषा, बैन जबान, भावनात्मक तत्वे, जज्बाती अनासिर. नंबर 1 भाषा ही शिक्षणाच्या अंग, जबान तालीम का हिस्सा है. नंबर 2 आत्मविश्वास, एतमाद. नंबर 3 जोखिम. अब इन तमाम पॉइंट्स को आपको डील करना है. सवाल की नौइयत देखकर आपको इन पॉइंट्स को लिखना है. प्रश्न क्रमांक 3-2. श्रवणाचे महत्त्व सांगून श्रवणासंबंधीचे पाळवायचे शिष्टाचार लिहा. समात की अहमियत बताकर समात के आदाब बयान कीजिए. उत्तर,
श्रवणाचे महत्त्व, समाज की अहमियत. भाष किंवा भाषा म्हणजे वाणी. भाषा शब्दाचा अर्थ ध्वनी किंवा आवाज असाही होतो. ध्वनीचा संबंध कानाशी आहे. ऐकल्याशिवाय बोलता येणे अशक्यच आहे. लहान मूल जेव्हा वेगवेगळे आवाज ऐकते तेव्हा त्या आवाजासारखा आवाज काढण्याचा ते प्रयत्न करते. म्हणजे त्या मुलाची भाषा बोलण्याची सुरुवात होते. ऐकण्याची क्षमता म्हणजेच श्रवण क्षमता जेवढी तीव्र असेल तेवढीच मुलाची भाषा शिकण्याची व बोलण्याची क्षमता अधिक असेल. याचा अर्थ असा की श्रवण भाषा शिकण्याचा मूलभूत पाया आहे. यावरून श्रवणाचे महत्त्व स्पष्ट होते. श्रवण संबंधी शिष्टाचार, आदाबे समाज. प्रत्येक गोष्टीचे शिष्टाचार असतात. जीवनाचे शिष्टाचार, पाहुण्यांचे शिष्टाचार, सभेचे शिष्टाचार, तसेच श्रवणाचेही शिष्टाचार आहेत. म्हणूनच श्रवण संबंधी चांगल्या सवयी किंवा शिष्टाचार पुढीलप्रमाणे सांगता येतील. बोलणाऱ्या व्यक्तीचे बोलणे शांतपणे व लक्षपूर्वक ऐकावे. नंबर 2. बोलणाऱ्या व्यक्तीच्या स्वातंत्र्यात बाधा निर्माण करू नये. नंबर 3. बोलणाऱ्या व्यक्तीकडे पाहून श्रवण करावे. नंबर 4. बोलणाऱ्या व्यक्तीसंबंधी आदर बाळगावे. नंबर 5. बोलणाऱ्या व्यक्तीकडे जिज्ञासापूर्वक पाहावे. नंबर 6. बोलणाऱ्या व्यक्तीला बोलताना मध्येच अडू नये. नंबर 7. बोलणाऱ्या व्यक्तीला हा, पुढे, जी, बरं असे प्रतिसाद द्यावा. नंबर 8. चेहऱ्यावर अटी, कंटाळा किंवा तिरस्काराचे भाव असू नये. नंबर 9. बोलणाऱ्याच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे वहीत लिहून घ्यावेत. नंबर 10. बोलणाऱ्याचे भाषण संपल्यावर शंका विचाराव्यात. नंबर 11. बोलणाऱ्याचे भाषण संपल्यावर प्रश्न विचाराव्यात. नंबर 12. प्रसंगानुसार चेहऱ्यावरील हावभाव व्यक्त करणे. नंबर 13. मध्येच उठून जाऊ नये, शेवटपर्यंत बसावे. नंबर 14. श्रवण करताना वर्गामध्ये ताठ बसावे. अशा प्रकारे श्रवणाचे महत्त्व व शिष्टाचार आहे. नाम म्हणजे काय ते सांगून नामाचे प्रकार उदाहरणासा स्पष्ट करा. उत्तर. नाम, हम उर्दू में नाम को इस्म कहते हैं. व्यक्ती, स्थळ, वस्तू किंवा काल्पनिक वस्तू यांना जे नाव ठेवलेले असते त्यांना नाम असे म्हणतात. किसी शख्स, जगह या चीज़ को इस्म कहते हैं. हम नाम को उर्दू में इस्म कहते हैं. नामाचे प्रकार. नामाचे 3 प्रकार आहे. इस्म की 3 किस्में हैं. नंबर 1. सामान्य नाम, इसमें आम. नंबर 2. विशेष नाम, इसमें ख़ास. नंबर 3. भाववाचक नाम. तस्वीर में सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम का उदाहरण फूल के ज़रिए दिया गया है. फूल कोई भी हो सकता है जिसे हम इसमें आम कहते हैं, सामान्य नाम कहते हैं. लेकिन अगर फूल गुलाब का है या कमल का है, उसका नाम है, तो ये फूल खास हो जाएगा, इसलिए इसे विशेष नाम कहते हैं. इस फूल की सिफत खासियत ये है कि ये फूल खूबसूरत है, इसका भाव है, इसलिए इसे भाववाचक नाम कहेंगे. यहाँ पर सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम की एक मिसाल और लड्डू के ज़रिए दी गई है. यहाँ पर हमें लड्डू नज़र आ रहे हैं. ये लड्डू कोई भी लड्डू हो सकते हैं, इसलिए आम लड्डू को हम सामान्य नाम कहेंगे. लेकिन अगर ये बेसन के लड्डू है या मोतीचूर के लड्डू है, बूंदी के लड्डू है, तो ये ख़ास बात हो जाएंगी, इसलिए इसे विशेष नाम कहेंगे, इसमें ख़ास कहेंगे. लड्डू की खासियत क्या होती है? लड्डू मीठे होते हैं, इसलिए इसकी खूबी, भाव इसका ये है कि ये मीठे हैं, इसलिए इसे भाववाचक नाम कहेंगे. यहाँ पर सामान्य नाम, विशेष नाम की चंद मिसालें हम आपके लिए दे रहे हैं. सामान्य नाम नदी कोई भी हो सकती है, मगर गंगा, यमुना, ब्रह्मपुत्र ये नदियों के नाम अगर हम लेंगे तो ये नदी ख़ास हो जाएंगी, इसे विशेष नाम कहेंगे. पर्वत, पहाड़ कोई भी हो सकता है. पहाड़ अगर हम कहेंगे तो कोई भी आम पहाड़ हो सकता है, लेकिन हम अगर उसका नाम लेंगे हिमालय, सातपुड़ा, तो ये फिर ख़ास पहाड़ हो जाएंगे, विशेष नाम कहेंगे इसे. यहाँ पर सामान्य नाम और विशेष नाम की बहुत सारी मिसालें दी गई हैं, इसे गौर से पढ़िए और समझिए.
प्रश्न क्रमांक 3. भाषणाच्या तयारीसाठी शिक्षक म्हणून तुम्ही कोणते मुद्दे विचारात घ्याल? उत्तर. भाषणाची शुरुआत कशी करावी, तकरीर का आगाज़ कैसे किया जाए, आत्मविश्वास निर्माण करणे, खुद एतमादी पैदा करना, भाषणासाठी विषय मुद्दे कसे निवडावे, तकरीर के मौजू का इंतखाब, श्रोतांबद्दल माहिती, सामीन के मुतालिक मालूमात, विषय सादरीकरण, मौजू की पेशकश, भाषणाचे पाठांतर, तकरीर का तर्जुमा, तकरीर को याद करना, विशिष्ट भाषा शैली, मखसूस अंदाज़ बयां, भाषण रंगवणे, असरअंदाज तकरीर, भारदस्त दमदार आवाज़, प्रसंगावधान रखने, वक्त की अहमियत, भाषणासाठी दिलेला वेळ पाळणे, दिए गए वक्त की पाबंदी, समारोप, भाषणाचा शेवट कसा करावा, तकरीर का इख्तिताम कैसे करेंगे। दिए गए नुकात को आपको एक या दो जुमलों में डील करना है। बाहिसियत मौल्लिम बेहतरीन तकरीर तैयार करने के लिए आपको दिए गए नुकात पर गौर व खोज करना होगा। इस तरह हमारा सवाल नंबर 3 मुकम्मल होता है। प्रश्न क्रमांक 4. विद्यार्थ्यांचे श्रवण कौशल्य अधिक प्रभावी होण्यासाठी कोणत्या कृतीचा वापर तुम्ही अध्यापनात कराल? तलबा की समात की महारत को ज़्यादा से ज़्यादा असरअंदाज बनाने के लिए आप दर्स व तदरीस में किन सरगर्मियों का इस्तेमाल करेंगे? उत्तर. विद्यार्थ्यांचे श्रवण कौशल्य अधिक प्रभावी होण्यासाठी आम्ही खालील दिलेल्या कृतींचा वापर अध्यापनात करू शकतो. तलबा की समात की महारत को ज़्यादा से ज़्यादा असरअंदाज बनाने के लिए हम दर्स व तदरीस में दी गई सरगर्मियों का इस्तेमाल कर सकते हैं। नंबर 1. कविता गायन करणे, नज्म ख़वानी. नंबर 2. गाण्यांच्या भेंड्या लावणे, गीत गायन करणे, गीत गाना. नंबर 3. प्रश्न मंजूषा तैयार करणे, सवालात तैयार करना. नंबर 4. गमतीदार खेळांचे आयोजन करणे, मजाहिया खेलों के इनेकाद करना. नंबर 5. शालेय परिपाठात मुलांचा सहभाग करून घेणे, पेशे दर्स में तलबा को शामिल करना, लहान मुलांसाठी बडबड गीते गाऊन दाखविणे, छोटे बच्चों के लिए बडबड गीत गाना. नंबर 7. गोष्टी सांगणे, कहानी सुनाना. नंबर 8. उतार्यांचे पाठांतर परिणामकारक असे करून घेणे, पैराग्राफ का मौसर अंदाज में बयान करना. बाल सभेचे आयोजन करणे, बच्चों की असम्बली का इनेकाद. नंबर 10. सांस्कृतिक कार्यक्रमात अभ्यासक्रमातील नाट्य प्रवेश सादर करणे, सकाफती प्रोग्रामों में निसाबी ड्रामे पेश करना. नंबर 11. म्हणी व वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करणे, कहावतों और मुहावरों को जुमलों में इस्तेमाल करना. नंबर 12. उच्चार शुद्धीचे खेळांचे आयोजन करणे, सही तलफ़ुज़ के खेलों का इनेकाद करना. नंबर 13. संवाद, नकला व गाण्यांच्या स्पर्धा घेणे, गुफ्तगू, नकल नवीसी और गीतों का मुकाबला लेना. नंबर 14. नाट्यकरण करणे, ड्रामे पेश करना. विद्यार्थ्यांचे श्रवण कौशल्य अधिक प्रभावी होण्यासाठी अध्यापनात आम्ही ह्या कृत्यांचा उपयोग करू शकतो. विरामचिन्हांचे प्रकार, व्याख्या व उदाहरणासह लिहा. उत्तर. विरामचिन्हे, रुमूज व औकाफ. भाषणात अथवा लेखनात वाक्याचा उच्चार पूर्ण झाल्यानंतर आपण थांबतो. कधी अति अल्प वेळेसाठी थांबतो, कधी बोलताना, लिहिताना प्रश्न विचारतो, तर कधी एखाद्या व्यक्तीच्या तोंडातून निघालेले वाक्य हुबेहूब लिहितो, तेव्हाही काही चिन्हांचा उपयोग करतो. या सर्व चिन्हांना विरामचिन्हे असे म्हणतात. विरामचिन्हांचे प्रकार खालीलप्रमाणे आहे. नंबर 1. पूर्ण विराम, फुल स्टॉप, पूरा वक्फा या खत्मा. वाक्याच्या शेवटी वाक्य पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी वाक्याच्या शेवटी असे एक टिंब देतात, त्याला पूर्णविराम म्हणतात. उदाहरण, तो घरी गेला, टिंब.
जुमला ख़त्म होने के बाद जो हम निशान लगाते हैं उसे पूर्ण विराम, पूरा वक्फ़ा या ख़त्मा कहते हैं। स्वल्प विराम, कोमा उर्दू में इसे सख्ता कहते हैं। वाक्य संपूर्ण एकदम न वाचता काही शब्दापुढे थांबवावे म्हणून अशी कॉमा खून करतात तिला स्वल्पविराम म्हणतात। उदाहरण, अरसलान, आलिया, अश्मीरा आदी मुलांनी खेळात भाग घेतला। नंबर 3, प्रश्नचिन्ह क्वेश्चन मार्क, सवालिया निशान। प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी असे प्रश्नचिन्ह दिले जाते त्याला प्रश्नचिन्ह म्हणतात। उदाहरणार्थ, 1, इशरत कोणत्या वर्गात आहे? प्रश्नचिन्ह। नंबर 2, नगमा कधी येईल? प्रश्नचिन्ह। किसी भी सवाल के आखिर में जो अलामत इस्तेमाल की जाती है उसे सवालिया निशान प्रश्नचिन्ह कहते हैं। उद्गार चिन्ह, एक्सक्लेमेशन मार्क, ताज्जुब या फिजाइया निशान। मनातील विचार किंवा भावना उद्गारातून दाखविल्या जातात अशा उद्गाराच्या शब्दापुढे किंवा उद्गारवाचक वाक्याच्या शेवटी असे चिन्ह देतात त्याला उद्गार चिन्ह म्हणतात। उदाहरण, नंबर 1, आहा किती सुंदर दृश्य आहे, चिन्ह। नंबर 2, अरे रे, उद्गार चिन्ह, तो नापास झाला। नंबर 5, अर्धविराम, नीम वक्फा, दोन छोट्या वाक्यातील परस्पर संबंध जोडण्यासाठी हे चिन्ह वापरतात त्यास अर्धविराम असे म्हणतात। उदाहरण, ढग खूप गरजत होते पण पाऊस पडला नाही। अवतरण चिन्ह, वावेन, बोलणाऱ्याचे शब्द हुबेहूब लिहिण्यासाठी हे चिन्ह वापरतात त्यास अवतरण चिन्ह असे म्हणतात। उदाहरण, तानाजीच्या मृतदेहास पाहून शिवाजी महाराज म्हणाले, गड आला पण सिंह गेला। संयोग चिन्ह, राबता, दोन शब्द एक जोड शब्द बनलेला असेल तर दोन्ही शब्दांमध्ये अशी आडवी रेघ या रेघेस संयोग चिन्ह म्हणतात। उदाहरण, विद्यार्थी, भंडार, प्रेमविवाह, साखर कारखाना इत्यादी। अपसारण चिन्ह, खत, बोलताना विचार खंडित झाल्यावर हे चिन्ह वापरतात त्यास अपसारण चिन्ह असे म्हणतात। उदाहरण, नंबर 1, मी तिथे गेलो पण। नंबर 2, तो मुलगा ज्याने बक्षीस मिळविले आपल्या शाळेत आहे। खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 200 ते 250 शब्दात लिहा। प्रश्न क्रमांक 1, संप्रेषणासाठी आवश्यक 4 भाषा कौशल्य वर्ग अध्यापनातून विद्यार्थ्यांमध्ये कशी विकसित कराल ते उदाहरणासह स्पष्ट करा। उत्तर, संप्रेषण मुळात कौशल्यावर आधारित दृष्टिकोन पद्धत आहे। विद्यार्थ्याला विविध कृती हाताळण्याची भरपूर संधी मिळतात, यामुळे त्यांची संप्रेषण क्षमता वाढते। ही वर्गखोलीतील कृती विद्यार्थ्यांना भाषेचे स्वरूप व उपयोजनात सहाय्यक ठरते। काही वर्गखोलीतील कृती यासंबंधी उपयोगी ठरेल। नंबर 1, विद्यार्थ्यांना शिक्षकांद्वारे देण्यात आलेल्या सूचना ऐकण्याची संधी लाभते, हे त्यांची श्रवण कौशल्य वाढण्यास प्रेरक ठरेल। नंबर 2, ही निरंतर व जाणीवपूर्वक विद्यार्थी संप्रेषण कर्म आहे जे दुसऱ्या शिकणाऱ्याशी हितगुज साधणे व वर्गखोलीतील आपली प्रतिक्रिया व विचार प्रकट करण्यासाठी कामी येते। यामुळे संभाषण कौशल्य वाढ होते। नंबर 3, जेव्हा शिक्षक विद्यार्थ्यांना वाचण्याचा आदेश सूचना देतो तो पुस्तकातील उतारा वाचण्यास सांगतो। यामुळे वाचनाचा सराव निदर्शनास येतो व वाचन कौशल्यास वाढ होते। नंबर 4, काही कृती आहेत ज्या विद्यार्थी आरंभ करतात व करू लागतात व यामुळे लेखन कौशल्य वाढते। विद्यार्थी पुनमांडणी, आयोजन व लिखित स्वरूपात सादर करतो, जे काही तो श्रवण व वाचनद्वारे शिकतो। अशा प्रकारे संप्रेषण पद्धत ही सर्वोत्तम उत्कृष्ट पद्धत दृष्टिकोन आहे।
की ज्यामुळे वर्ग खोलीतील कृती भाषा शिकण्यासाठी व शिकविण्यासाठी उपयुक्त आहे हे म्हटल्यास वावगे ठरणार नाही की संप्रेषण पद्धत ही संप्रेषण क्षमता व विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता वाढण्यास एक प्रभावी पद्धत साधन आहे। विद्यार्थ्यांची संप्रेषण क्षमता वाढविण्यासाठी वर्गखोलीतील कृती आपणास शिक्षकांना काही उपयुक्त कृती वर्गखोलीतील हाताळण्यास सुचवायचे वाटते। हे विद्यार्थ्यांना प्राथमिक व पूर्व प्राथमिक वर्गात संप्रेषण क्षमता उद्दिष्टे पूर्ण करण्यास सहाय्यक ठरेल। नंबर 1, वस्तुवर्णन। शिक्षक जर विद्यार्थ्यांना कोणत्याही वस्तू वर्णन करण्यास सांगतो, उदाहरण फळा, पेन, पुस्तक व अशी वस्तू किंवा गोष्ट की जे त्यांच्यासाठी योग्य असेल, यामुळे विद्यार्थ्याला आनंद व्यक्त करणे व लाभ घेण्यास व भाषेच्या ज्ञानाचा उपयोग घेण्यास वाव मिळेल। शिक्षक विद्यार्थ्याला वस्तूची नावे स्पष्ट करणे व त्याचे वर्णन करण्यास सांगू शकतो, जसे पंखा, भिंत, खिडकी, छप्पर, टेबल, खुर्ची इत्यादी। नंबर 2, अनुभवावर बोलणे। शिक्षक वर्गखोलीत विद्यार्थ्यांना विचारू शकतो की आपले घरातील व क्रीडांगणावरील अनुभव सांगा। विद्यार्थ्यांना सोपे व साधे प्रश्न तो विचारण्यास आरंभ करू शकतो, उदाहरण काय आज तुम्ही काही नवीन गोष्ट पाहिलीत का? काय रस्त्यावर जोरदार गर्दी होती? आजचा तुमचा नाश्ता कसा होता? अशा छोट्या व संभाव्य उत्तरे देण्यास सहज प्रश्न विचारतो, जे त्याच्या स्वतःच्या आवड व रुचीवर अवलंबून असतील। नंबर 3, शब्दखेळ खेळणे। शिक्षक विद्यार्थ्याला शब्द पूर्ण करण्यास सांगेल। दिलेले अपूर्ण शब्दास पूर्ण करावे असे शब्दखेळ खेळण्यास शिक्षक प्रवृत्त करू शकतो। प्रश्न क्रमांक 2, शब्दकोश म्हणजे काय? शब्दकोशाची गरज सांगून तुमचा शब्दकोश कसा तयार कराल ते कृतीसा लिहा। उत्तर, शब्दकोश म्हणजे काय? शब्दकोश ही एक मोठी यादी किंवा ग्रंथ आहे ज्यामध्ये शब्दांचे स्पेलिंग, त्यांची व्युत्पत्ती, व्याकरणाच्या सूचना, अर्थ, व्याख्या, वापर यांचा समावेश असते। शब्दकोश एकभाषिक, द्विभाषिक किंवा बहुभाषिक असू शकतात। बऱ्याच शब्दकोशांमध्ये आंतरराष्ट्रीय ध्वन्यात्मक लिपीत, देवनागरीमध्ये किंवा ऑडिओ फाईलच्या स्वरूपात शब्दांच्या उच्चाराची व्यवस्था देखील असते। शब्दकोशाचा तुम्हाला एक व्यापक शब्दसंग्रह प्राप्त होतो, उच्चार समजतात, शब्दांचे अचूक शब्दलेखन शिकता येते आणि वाचन आकलन वाढवता येते। हे तुम्हाला अज्ञात शब्दांच्या विविध अर्थांचे उदाहरणासह विश्लेषण करण्यास मदत करते। तुम्हाला समजत नसलेल्या कोणत्याही शब्दांचा अर्थ शोधण्यासाठी तुम्ही शब्दकोश वापरू शकता। तथापि अनेक प्रकारचे शब्दकोश आहेत, तर तुम्ही कोणता वापरावा हे तुमच्यावर अवलंबून असते। ये सवालिया पर्चा हमने तफसीली तौर पर हल किया है। आपको सवालात के जवाब सवालात की नोयत के लिहाज से लिखना है। अगर सवाल 2 नंबर का है तो इस लिहाज से आपको जवाब लिखना है। अगर सवाल 4 नंबर का है या 6 नंबर का है तो आपको सवालात की नोयत के लिहाज से सवालात के जवाब लिखना है। अगर सवाल छोटा है तो आपको जवाब 3 या 4 लाइन में लिखना है। अगर सवाल बड़ा है 4 नंबर का है तो जवाब 6 से 8 लाइन में लिखना है, और तफसीली जवाब है तो आपको तकरीबन 15 से 20 लाइन में जवाब लिखना है। इस तरह आपको सवालात की नोयत के लिहाज से जवाब लिखना है। सवालिया पर्चा हल करते वक्त आपको टाइम का भी ख्याल रखना है। आपका सवालिया पर्चा मुकम्मल 2 घंटे में हल हो जाना चाहिए। इस तरह आपको सवालात की नोयत के लिहाज से जवाब लिखना है। सवालिया पर्चा हल करते वक्त आपको टाइम का भी ख्याल रखना चाहिए। आपका सवालिया पर्चा 2 घंटे में मुकम्मल हल हो जाना चाहिए। सवालिया पर्चा गौर से पढ़िए,
इत्मीनान से सवालात के जवाबात लिखिए। आपका कोई भी सवाल छूटने न पाए, इस बात का ख्याल रखिए। एग्ज़ाम के लिए आप तमाम को नेक ख्वाहिशात। हमारा वीडियो पसंद आए तो लाइक कीजिए, सब्सक्राइब कीजिए और शेयर ज़रूर कीजिए। बहुत बहुत शुक्रिया।